मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हलायचं नाही। समाजासाठी कोणतीही शिक्षा भोगायला आपण तयार आहोत असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांचं सकाळीपासून आता आंदोलन हे सुरू झालेलं आहे, उपोषण सुरू झालंय। मराठा आरक्षणाचं वादळ हे मुंबईमध्ये धडकले, सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा निर्धार जरांगे यांनी बोलून दाखवलाय। डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही, तातडीने मुंबईतील रस्ते मोकळे करा असं जरांगे यांनी म्हटलं आहे। पोलीस सांगतील तिथे वाहन पार्क करा, एकही वाहन रस्त्यावर राहता कामा नये असंही जरांगे यांनी यावेळी सांगितलं आहे। पोलिसांना सहकार्य करा, कुणालाही त्रास नको। आमरण उपोषण सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे। आझाद मैदानावर या ठिकाणी आता उपोषणाला सुरुवात झाली आहे। जरांगे यांच्याकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेत। उमेश, आपण पाहतोय सकाळी 10 वाजल्यापासून आता उपोषणाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत? जरांगे यांच्याकडून पण सुद्धा वारंवार आवाहन केलं जात आहे त्यांना। मेघना, सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन म्हणजे जरांगे यांचं उपोषण सुरू झालं असलं तरी पहाटेपासून हे जे आंदोलक आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत। आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा हा मुख्य रस्ता आहे जो दादरच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे जोडला जातो। मात्र इथं आपण पाहू शकतो जे सगळे आंदोलक आलेत ते पूर्ण निर्धाराने आलेत की जरी राज्य सरकारने 1 दिवसाचं परमिशन आम्हाला दिले असेल, 1 दिवसाची मान्यता दिली असेल की इथं आंदोलन करा, मात्र आम्ही पूर्ण तयारीनिशी आलोय। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाही। आणि आता दुपार झाले त्याच्यामुळे सकाळपासून निघालेल्या आंदोलकांना भुका लागल्यात, मात्र आपल्यासाठी स्वतःचीच त्यांनी तयारी जी आहे ती सर्व तयारी करून आलेले आहेत। शासन किंवा आपल्याला कोण तिथे मदत करेल याची कोणतीही अपेक्षा न ठेवता ते थेट इकडे आलेले आहेत। गॅस असेल, टोपा असेल किंवा राशन असेल हे सगळं घेऊन आलेले आहेत आणि जवळपास 15 दिवसाचं राशन सोबत घेऊन 15 दिवस आम्ही आंदोलनाला बसणार। जर मराठा आरक्षण मिळालं नाही, राज्य सरकार केंद्र सरकार यांनी मान्य केले नाही, न्यायालयीन जे काही तांत्रिक बाजू आहेत त्या सोडून आम्हाला आरक्षण दिलं नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही हा निर्धार व्यक्त आपल्याला या सगळ्या आंदोलकांचा पाहायला मिळतो। आणि असंच रस्त्यावर जागोजागी पोहे असेल, खिचडी असेल बनवून आपली जो भूक आहे त्या भुकेवर मात करण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांकडून सुरू आहे। मात्र आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार आपण केलेला आहे। काही आंदोलक लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल सगळीकडनं आलेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, कुठून आला? आम्ही परभणी जिल्हा। दुपार झालेली, आंदोलनाला सुरुवात झालेली, पोहे करून तयारी खाताय, तयारी देखील तेवढीच जोरदार आहे, काय बोलताय? आता काय जशी भूक भागन तसं आम्ही पोटाचा निर्धार करून आम्ही उपोषण। आता पाटील जोपर्यंत हलणार नाहीत, 1 दिवसाचं दिले परमिशन, जवळ पाटील हलणार नाहीत तोपर्यंत मराठी मुंबईमधून हलणार नाहीत। हा, हो, 15 दिवसाचा। हा, हो, 15 दिवसाच्या तयारीतच। तुम्ही कुठून आला? आम्ही जालना जिल्हा। आता पोहे बनले होते, आम्ही आता सकाळपासून उपाशी आहेत। पाऊस येतोय वरून, साहेब बसलेले, जरांगे साहेब बसलेले आंदोलनला। आम्ही म्हणलो थोडंफार आम्ही सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।